चला मॅचला ऑन करूया. चला दोनही पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतात. क्षेत्ररक्षण टीम, चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. मॅच लगेच मित्रांनो ऑन करायची आहे. अगदी महत्वपूर्ण आयोजन नियोजन, खरं तर आयोजकांचे अफाट कष्ट आणि त्यानंतर वडकी सुपर लीग 2025 चा थरार WSL 2025 अगदी आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफिज क्रिकेटचा महासंग्राम आणि दिवस क्रमांक 5, मॅच क्रमांक 1, वडकी सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात वडकी किंग 11. अगदी स्ट्राइक वरती आपण पाहतोय स्ट्राइक वरती प्रकाश, तर नॉन स्ट्राइकला आम्हाला पाहायला मिळतोय बद्री राठोड अगदी नॉन स्ट्राइकला आहेत. तर स्ट्राइक वरती प्रकाश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून 3, 2, 1 लेट्स प्ले. वडकी सुपर लीग 2025 चा थरार. चला मॅचला ऑन करूयात. सूरज अगदी पहिलं षटक मैदानाच्या आतमधून मार्गस्थ करतायत. मॅच महत्वपूर्ण आहे. दिवस क्रमांक 5, त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू मैदान. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा देखील आहे. तर त्यानंतर कव्हर प्रोटेक्शन गरजेचं. 2+ नो बॉल. इथे 3 धावा खरं तर मिळतील आणि त्या 3 धावांच्या मदतीने टीमचं खातं या ठिकाणी खरं तर उघडलं जात आहे. फ्री हिटचा चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये असेल. खुल्या फटकेबाजीसाठी पुन्हा एकदा प्रकाश या ठिकाणी सज्ज होत आहेत. तर सूरज गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी शॉर्टअप मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आखूड टप्पा आणि बरोबर गॅप बनवलाय. त्याचबरोबर इथे आक्रमण प्रकाशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेला फरार. चौकार 4 रन. चौकार खरं तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. आक्रमण या ठिकाणी बनवलं जात आहे. फ्री हिटचा चेंडू होता. प्रकाशच्या बॅट मधून 4 रन. 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती वाढ होत असताना संघाची धावसंख्या 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. प्रकाश आणि बद्री राठोडची खरं तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो या ठिकाणी खरं तर पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या माध्यमातून सूरज जाधव अगदी पहिलं षटक. एक थोडीशी खराब सुरुवात झाली आहे परंतु त्यानंतर आक्रमण देखील होतोय. प्रकाश इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय करतील. वडकी सुपर लीग 2025 चा थरार. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याचबरोबर इथे आक्रमण पुन्हा एकदा चढवलं. क्षेत्ररक्षक होत आहेत सज्ज. इथे अगदी सिंगल आहे ती मिळाली आहे. इथे तिसऱ्या पंचांची मागणं पंच खरं तर कळवतायत. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत अगदी बिमरच्या माध्यमातून हा चेंडू कसा असेल त्याच्यासाठी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा शहानिशा या ठिकाणी करावी लागेल. अगदी गल्ली ते दिल्ली सामना पोहोचवण्याचं काम आमचे पीटीसी लाईव्ह देखील करत आहेत. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. अगदी घर बसल्या सामना देखील आपण पाहू शकता. तर त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी खरं तर आपण गेलोय. यस इट इज अ नो बॉल. चला नो बॉल या ठिकाणी खरं तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येतोय. नो बॉल प्लस सिंगल आताची धाव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतीये. एक सूरज कडून थोडीशी खराब चूक, खरं तर खराब सुरुवात म्हणावी लागेल. सूरज कमबॅकचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणेल की नाही पाहणं गरजेचं आहे. स्ट्राइक वरती बद्री आतापर्यंत आला नव्हता परंतु बद्री राठोड इथे स्ट्राइक वरती आहेत. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. वडकी सुपर लीग इथे अगदी आडव्या बॅटने मैदानाच्या आतमध्ये आक्रमण तर होतोय आणि सिंगल. त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न आहे आणि याचबरोबर याही चेंडूवरती पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. फ्री हिटचा चेंडू खरं तर होता. त्यानंतर अगदी आक्रमण खरं तर काउन कॉर्नरला देखील बनवलं होतं. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. सिंगल डबलचं खरं तर हे समीकरण आहे या षटकामध्ये. इथे पुन्हा एकदा आक्रमण मिड ऑन लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सिंगलच्या मदतीने दुहेरीचा कॉल आणि त्यानंतर याही चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव. खरं तर यश मिळतंय टीमला. दोनही संघ खरं तर बलवान आहेत आणि 2 बलवानांमध्ये खरं तर मित्रांनो ही झुंज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक अगदी सूरज जाधवच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. भरपूर खरं तर सूरजच्या चुका या ठिकाणी षटकामध्ये खरं तर झाल्यात. कमबॅक करायला हवा. इथे अगदी चेंडू काय मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहतोय. अगदी डॉट बॉल. अजून 2 चेंडी
चेंडू खरं तर बाको आहेत. त्यानंतर याही चेंडूवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. चौदा धावा. त्यानंतरचा चेंडू आहे. प्रकाश अगदी खोलवर टप्प्याचा मोठा फटका ऍडम करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडू मागे धावतील आणि चेंडूला रोखतील. त्याचबरोबर इथे पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ संपलाय आणि वडकी किंग 11 टीमची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात खरं तर या टीमची या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागते. तर त्यानंतर षटक क्रमांक अगदी आपण 2 पाहतोय आणि गोलंदाजीच्या माध्यमातून दुसरे षटक मित्रांनो मार्गस्थ करण्यासाठी शिवम मोडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी शिवमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दुसरं षटक अगदी मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 15 धावा धावफलकावरती आहेत. चला टीम वेळ वाचवा. खरं तर वेळ वाचवणं आज गरजेचं असेल. थोडेसे आपण लेट खरं तर सुरुवात आजच्या दिवसामध्ये केली आहे, त्याच्यामुळे वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय 15 धावा पहिल्या षटकानंतर. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज आपण शिवम मोडक यांना पाहतोय. शिवम मोडक अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करतोय. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू मात्र डॉट बॉल या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. जबरदस्त गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन अगदी शिवमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कधी शरीरापासून दूर तर कधी ते आडवा पाठने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पंच पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. अगदी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पुनश्च एकदा शहानिशा अगदी दूध का दूध और पाणी का पाणी पाहणं गरजेचं असेल. एसटी रक्षकाची चपळाई खरं तर ऋषीच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळाली आहे, परंतु ही विकेट येते की नाही ते देखील महत्वाचं आहे. बॅटर मात्र इथे सेफ असेल मित्रांनो. मॅच आपण पुनश्च एकदा चालू करतोय. अगदी चेंडू चांगला पाहायला मिळाला आहे. त्यानंतरचा चेंडू पुनश्च एकदा शिवम. एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तेज तरार भेदक मारा अगदी स्लो वन मध्ये फसवलंय बॅटरला इथे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. ऋषी पुनश्च एकदा चेंडू पर्यंत येत आहेत. वारंवार काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणलेत. शिवमच्या माध्यमातून काय षटक पाहायला मिळतंय. त्यानंतरचा चेंडू पुनश्च एकदा आहे. प्रकाश ते मोठा फटका खेळलाय. आक्रमण तर या चेंडूवरती होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय काय येतोय पाहणं गरजेचं आहे. निर्णय काय असेल इथे अगदी आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. वडकी सुपर लीग 2025 चा बिग सिक्सर षटकार आलाय. प्रकाशांच्या बॅट मधून खरं तर आपण पाहतोय, परंतु ट्राय बट डोंट क्राय. इथे कॉलिंग करून क्षेत्ररक्षण करणं इथे खरं तर गरजेचं होतं. तिथे तुमच्या चुका खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रकाशच्या माध्यमातून कमबॅक होतोय मित्रांनो. पुढे सरसावलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे देखील होता. तर त्यानंतर चेंडू मात्र अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचबरोबर इथे आक्रमण होतोय. क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा चेंडू पर्यंत फेकी इथे करतील आणि त्यानंतर याही चेंडूवरती सिंगल. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी खरं तर मित्रांनो पाहायला मिळाले. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहे. तर तिसरं षटक अगदी मार्गस्थ करण्यासाठी मॅजिक ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल.
समर्थ शेवाळेच्या माध्यमातून खरं तर तिसरे षटक या ठिकाणी महत्वपूर्ण असेल. 16 धावांचे टार्गेट आपल्या पुढे आहे. 16 धावा इथे पूर्ण होतील की नाही ते पाहणं देखील गरजेचं आहे की 16 धावा जर नाही झाल्या, फक्त जेवढे झाल्या तेवढ्या हापच आपल्याला मिळतील याची देखील नोंद घ्या. अगदी तिसरं षटक खूप महत्वाचं असेल. कसं मार्गस्थ होईल मैदानाच्या आतमध्ये. समर्थ शेवाळेची खरं तर निवड इथे टीमने केली आहे आणि हे षटक समर्थकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन करा. प्रकाश पुढे एकदा सज्ज होतील स्ट्राईक वरती. तर तिसऱ्या षटकाला अगदी सुरुवात होतीये. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहे. चला मॅच ऑन करूयात. अगदी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑन आणि त्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण तर झालाय. दे धक्का तर मॅक्सिमम छक्का. इथे प्रकाशच्या बॅट मधून बिग बिग सिक्सर. 6 रन षटकार. इथे आक्रमण खरं तर प्रकाशच्या बॅट मधून सुरेख या ठिकाणी होत असताना या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगदी 16 धावांचं हे टार्गेट आहे ते इथे बी पूर्ण करण्याशिवाय खरं तर राहणार नाहीये. ते षटकार खरं तर पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने अगदी धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा अगदी धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला टीम वेळ वाचवा. लक्षात घ्या वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या माध्यमातून समर्थ कमबॅक करेल का. षटक महत्वपूर्ण आहे. अगदी क्षेत्ररक्षक होते सज्ज. झेल अगदी मिस झालाय परंतु त्यानंतर इथे धावांची चोरी देखील मैदानाच्या आतमध्ये देखील झालेली पाहायला मिळेल. याही चेंडूवरती 2 आल्यात. झेल जर झाला असता कित्येक मॅचेस मध्ये खरं तर आम्ही समीकरण पाहत असतो. पकडो कॅच और जितो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. प्रकाशला इथे खरं तर झेल मिस होतोय. कामगिरी बजावली होती परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अडीकेत आणि त्यानंतर या चेंडूवरती सिंगल मिळेल आणि धावफलकावरती धावांचा आकडा 31 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण आयोजन, नियोजन. समोर फटका खेळाय लॉंग ऑनला आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अगदी चेंडूला रोखतील. किल्ल्याची जशी तटबंदी आहे तसं खरं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. 2 चेंडू मध्ये 5 धावा पूर्ण करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा इथे 2 क्षेत्ररक्षकांची दरी आणि मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर इथे फेकी आली आहे. अगदी आता 1 चेंडू आणि 4 धावा खरं तर बनवल्या तरच आपल्याला बोनस देखील मिळणार आहे परंतु धावा बनवणं गरजेचं असेल. प्रकाश पुन्हा एकदा आहेत. ते आक्रमण खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. टिपला जातो झेल. खेळाडूची खेळी संपुष्टात. OUT प्रकाश होतात बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का आलाय. या ठिकाणी आपण खरं तर पाहतोय विकेट आली. अगदी टोटल 12 बनवले होता. इथे आपण हाफ करतोय आणि इथे फक्त 6 धावा आता खरं तर या षटकामध्ये वर्ल्ड किंग 11 टीमला मिळतील. 6 धावा आताच्या मिळत आहेत. धावा या 34च असतील परंतु त्यांचं स्कोरबोर्ड चालू होत असताना 6च्या पुढून होईल. 6 धावांच्या पुढून खरं तर होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय महेश बुडक ज्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही टीम खेळतीये. अर्थात वर्ल्ड किंग 11 टीमचा नेता या ठिकाणी आपण पाहायला मिळेल. महेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. महेश बुडक खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी षटक मैदानाच्या आतमध्ये दोनही कॅप्टन खरं तर आणि गोलंदाजीच्या माध्यमातून अनिकेत आंबेकर या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. वडकी सुपर किंग ज्याच्या नेतृत्वाखाली खरं तर आम्हाला सातत्याने पाहायला मिळाली आहे गेल्या 4ही दिवसात आणि 5व्याही दिवसामध्ये. आता गोलंदाज या ठिकाणी कॅप्टन कूल मानावा लागेल. अनिकेत आंबेकर खरं तर षटक मार्गस्थ करतोय. बद्री अगदी सज्ज होतील स्ट्राईक वरती. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावले. आडव्या बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळते ती सिंगल मिळेल आणि महेश मोडक ऑन स्ट्राईकला पोहोचतायत. सिंगल आली आहे.
इकडे आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत होता. स्लो वन मैदानाच्या आतमध्ये गतीवरती परिवर्तन अनिकेतच्या माध्यमातून. त्यानंतरचा चेंडू आहे आज बरोबर आडवा बॅटने फटका खेळला आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी आणि त्यानंतर वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. इथे येतोय चौकार. 4 रन. चौकार खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीने मित्रांनो धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 39 रन ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त खेळी या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाली आहे. महेश अगदी कमबॅक करतायत टीमचा. अगदी इथे आक्रमण बनवायला खरं तर हवंय. मॅच महत्वाची आहे. दिवस अगदी आपण पाहतोय 5वा दिवस WSL 2025 पर्व अगदी पहिला आपण पाहतोय. ऑक्शन पद्धतीने खेळाडूंचा निलाव आणि त्यानंतर वडकी सुपर लीगचा थरार. त्यानंतरचा चेंडू मित्रांनो पुन्हा एकदा इथे अगदी मोठा फटका खेळायचा. यस इट इज नो बॉल. नो बॉल खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. उघडा डोळे पहा नीट. वडकी सुपर लीग डुपर हिट फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. खोलवा टप्प्यात चेंडू आपण पाहतोय. अगदी बॅकफुट वरती अगदी पाठीमागे शरीर झुकलं होतं आणि त्यानंतर धावांची चोरी करण्याचा प्रयत्न. पंचांचं एक बोट मात्र आकाशाकडे खरं तर जाईल आणि त्यानंतर महेश मोडक आपल्या तंबूच्या आश्रयाला धावचित स्वरूपात बाद होत आहेत. मोठी विकेट आली आहे आणि स्टंप ऋषी यांना विनंती असेल की थोडेसे हळू. संकेत सर तुम्ही पण वारंवार खरं तर खेळाडूंना कॉल करत राहावं. लक्षात घ्या स्टंप महत्वाचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. सोमनाथ कोलते या ठिकाणी दाखल होत आहेत. अगदी सोमनाथ कोलते स्ट्राईक वरती आम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या माध्यमातून अनिकेत एक जबरदस्त गोलंदाजी खरं तर अनिकेतच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाली. आजही मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली पाहायला मिळाली आहे. त्यानंतरचा चेंडू चला मॅच आपण ऑन करतो. न्यू बॅटर सोमनाथ कोलते मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे आडव्या बॅटने फटका खेळण्याचा होता प्रयत्न परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू अगदी डिपॉझिट होतोय. वाघाची दहाड फोडलाय पहाड आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. चेरन षटकार. षटकार मिळेल या चेंडूवरती आणि षटकाराच्या मदतीने धावफलक बदलत असताना अगदी AK-47 आहे सोमनाथ कोलतेच्या हातामध्ये. 47 रन ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. सोमनाथ पुन्हा एकदा खोलवा टप्प्यात चेंडू क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. फेकी मैदानाच्या आतमध्ये होते आणि त्यानंतर या चेंडूवरती सिंगल मिळेल आणि 4 षटकांचा खरं तर इथे इनिंगचा खेळ आहे तो संपन्न होतोय. तब्बल 48 धावा बनवल्या आहेत. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. यानंतर होणारी मॅच चा टॉस या ठिकाणी खरं तर आपण संपन्न करणार आहोत. चला बोथ कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचा. वडकी रॉयल्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स. चला बोथ कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी खरं तर पोहोचायचंय. वडकी रॉयल्स टीम आणि वडकी कॅपिटल्स टीम टॉस साठी पोहोचा. चला विनंती असेल बोथ कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. वडकी रॉयल्स टीम आणि वडकी कॅपिटल्स टॉस साठी पोहोचायचं आहे आणि चालू असलेली मॅच लगेच आपल्याला चालू करायची. लक्षात घ्या. चला वडकी किंग 11 क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवा. चला बोथ कॅप्टन कॉल असेल लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. वडकी रॉयल्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स. टॉस का बॉस या मंचावरती बोथ कॅप्टन लवकरात लवकर पोहोचा. चला वडकी कॅपिटल्स टीमचे आलेत. वडकी रॉयल्स टीम आपला कॅप्टन पाठवा. नाणेफेकीसाठी मी विनंती करतो की सन्माननीय अभिजित आबा मोडक आपण उपस्थित राहायचे. त्यांच्या बरोबर भाषिक अंपायर सदस्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. सन्माननीय अबोलजी मोडक आपल्याला पण विनंती आहे आपण पण नाणेफेकीसाठी यायचंय. चला टॉस का बॉस या मंचावरती बोथ कॅप्टन खरं तर पोहोचा. वडकी रॉयल्स टीम आपला कॅप्टन पाठवा. वडकी रॉयल्स टीम. चला मान्यवरांना देखील विनंती असेल मान्यवर आपण पण या. आपल्या शुभ हस्ते खरं तर या ठिकाणी आपण टॉस घेतोय. वडकी कॅपिटल्स आणि त्यांच्या विरोधात वडकी रॉयल्स टीम. दोन्ही संघ बलवान आहेत. आज एकमेकांच्या विरोधात खेळताना आम्हाला खरं तर पाहायला मिळतील. निमित्त मात्र वडकी सुपर लीग 2025 चा असेल आणि चालू असलेली मॅच मित्रांनो लगेच चालू करायची आपल्याला. क्षेत्ररक्षण टीम चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. मॅच अगदी ऑन करायची आहे.
चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये, चला लवकरात लवकर अनिकेत सर चला पलटण सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. 49 धावांचं करत हे लक्ष आहे. 49 धावा विजयासाठी बनवायच्यात. चालू मॅच लगेच आपल्याला मित्रांनो चालू करायची. सलामीची जोडी अगदी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 स्टार सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव, तर त्याच्या बरोबर एक धुरंधर अनिकेत आंबेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला टॉसचा बॉस या ठिकाणी वडकी रॉयल्स टीम टॉस जिंकले. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. दोन्ही टीम्स आपापला गोलंदाज मॅजिक षटकाचा इथे कळवून जावा. मान्यवरांच्या वतीने खरं तर स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि मॅच साठी देखील शुभेच्छा आहेत. चला मॅच ऑन करतोय मित्रांनो. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. साहिल अगदी या ठिकाणी षटक मार्गस्थ करतोय. मॅच आपण ऑन करूयात. चला मॅचला करूया तो ऑन. लेट्स प्ले वडकी सुपर लीग 2025 चा थरार. फुलटॉस आलाय, पॉवरफुल खेळ आहे. अनिकेत आंबेकरच्या बॅट मधून बिग बिग सिक्सर. 6 रन षटकार. आक्रमणतेने खरं तर एक सुरुवात अनिकेतच्या बॅट मधून खरं तर मित्रांनो एक चांगली पाहायला मिळालोय. सिक्सर खेळ आहे. कमबॅक करायला लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. साहिल मोडक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं तर स्ट्राईक वरती अगदी कॅप्टन कूल अनिकेत. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या सिटीचा नो बॉल. नो बॉलचा इशारा खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यानंतरचा चेंडू मात्र अगदी पंचपाकवानांचं ताट आज मात्र अनिकेत पुढे आहे आणि ताव मारेल का? फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे खोलवर टप्प्यात चेंडू आणि त्यानंतर समोर खेळ आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. 6 रन षटकार. अनिकेत आंबेकर खरं तर लगातारचे मोठमोठे फटके खेळत असताना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 19 धावा. 19 धावा एक ठिकाणी खरं तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. अनिकेत पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आता तर खेळले. त्यानंतरचा चेंडू आहे. इथे अगदी चुकी खरं तर झाली असते, परंतु इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू येऊन पडतोय आणि एक सिंगल डिक्लेअर इथे खरं तर टीमला मिळतीये. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात. गोलंदाज कमबॅकचे चेंडू हाताळावे लागतील. मैदानाच्या आतमधून काय घडेल? सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पोहोचतायत आणि या चेंडूवरती देखील एक सिंगल आहे. काही चेंडू मित्रांनो चांगले असतील. चांगल्या चेंडूला एक चांगला सन्मान. जसा खराब चेंडू येईल अनिकेत मा सन्मान देण्याचं काम सातत्याने करतोय. त्यानंतरचा चेंडू कमबॅक साहिलच्या माध्यमातून होतोय की नाही? सूरज जाधव मैदानाच्या आतमध्ये. इथे हवाई यात्रेने हवाई तडाख्याने चेंडूला डिपॉझिट करतोय. 6 धावांसाठी सिक्सर खेळलाय. बॅक टू बॅक आक्रमण खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाले. 27 रन ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चेंडू खरं तर इथे उरलाय आणि या चेंडूवरती देखील काय पाहायला मिळेल? सूरज जाधव मैदानाच्या आतमध्ये देखील खेळतोय. प्रत्येक चेंडूवरती उत्तर देण्याचा प्रयत्न मोठमोठ्या फटक्यांसाठी. हे दोनही बॅटर ओळखले जात आहेत आणि त्यानंतर याही चेंडूवरती 2 धावा इथे पूर्ण होतील. षटक क्रमांक मित्रांनो पहिल्याचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 29 रन ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. तर षटक क्रमांक 2 इथे अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज तुषार येवले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या माध्यमातून खरं तर करायला पाहायला मिळतो. चेंडू मात्र डॉट बॉल आलाय मित्रांनो. अगदी अनिकेत देखील एक चांगली सुरुवात केली होती. अगदी आपण पाहतोय यस व्हाईट बॉल या ठिकाणी मुख्य पंच कळवतायत. खराब चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. यस यस बॅक टू बॅक लगातारचे दोनही चेंडू वाईड आले आहेत. इथे देखील आक्रमण मैदानाच्या आतमधून होतोय. घुटना टेक तर तमाशा देख. अनिकेत आंबेकर बिग बिग सिक्सर. 6 रन षटकार.
याही चेंडूवरती आक्रमण खरं तर बनवलाय. 37 रन ऑन द बोर्ड, 37 धावा धावफलकावरती आहेत. काय खेळी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतीये. इथे अनिकेतला खरं तर रोखणं आज मित्रांनो गरजेचं असेल. अगदी जाळा आखावा लागेल आणि इथे त्याला कोंडावं लागेल. विकेट महत्वपूर्ण असेल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. इथे बॅक टू बॅक फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज इथे अगदी आलेत आणि त्यानंतर अगदी जाळं आखले आणि जाळ्यामध्ये अनिकेत आंबेकरला खरं तर कोंडलं देखील गेले. मोठी विकेट येत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश पाटील अगदी आम्हाला दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. दमदार खेळी निलेश पाटीलच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळाली आहे. आज पुन्हा एकदा निलेश पाटील इथे काय करतील. निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक वरती पोहोचताय. चला वेळ वाचवा. सूरज अगदी नॉन स्ट्राईकला आहेत. सूरजच्या बॅट मधून देखील चांगले फटके आतापर्यंत आम्हाला पाहायला मिळाले. एक स्टार सुपरस्टार निलेश पाटील. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. यस, पंच इथे व्हाईट बॉल कळवतायत. अवांतर धाव या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाले. इथे खरं तर तिसऱ्या पंच चला पंचांचा निर्णय इथे खरं तर अंतिम असेल. मॅच इथे चालू करतोय आपण. यस, इट इज अ व्हाईट बॉल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. इथे हलक्या हाताने खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये निलेशच्या बॅट मधून सिंगल. त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न थांबवलाय. इथे मिळते ती सिंगल मिळेल आताची. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे एकदा बदलत आहे. 39 रन ऑन द बोर्ड, 39 धावा धावफलकावरती आहेत. अजून जर पाहिलं तर या षटकातले 2 चेंडू खरं तर उरलेत. त्याचबरोबर इथे हवाई तडाखा आहे. सूरज जाधवच्या बॅट मधून अगदी स्टँड अँड डिलिव्हर बिग सिक्सर. मॅजिक षटकासाठी आम्हाला खरं तर महेश मोडक यांची निवड आहे या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी. परंतु त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. सूरज शाळा बॅटने सामना संपेल का या फटक्यामध्ये. आणि मित्रांनो सामना संपवला. बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळून सूरज जाधवच्या बॅट मधून सिक्सर आलाय. आणि पहिली मॅच खरं तर नावावरती करत असताना या ठिकाणी आम्हाला टीम पाहायला मिळतीये. वडकी सुपर किंग सलग 5वा विजय खरं तर या टीमचा आम्हाला पाहायला मिळतोय. खूप अभिनंदन असेल वडकी सुपर किंगचं. चला त्यानंतर होणारी मॅच लगेच मैदानाच्या आतमध्ये चालू करायची. प्लेअर ऑफ द मॅच प्रकाश सर कळवा. त्याच्या बॅट मधून 3 सिक्सर आलेत आणि 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 4 चेंडू आणि तब्बल 20 धावा त्याच्या बॅट मधून येत असताना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्यात. सूरज जाधव ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. चला पुढची मॅच आपल्याला मित्रांनो लगेच चालू करायची. वडकी कॅपिटल्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी रॉयल्स टीमने खरं तर प्रथमतः चला आदरणीय समर्थजी शेवाळे आपल्याला विनंती असेल. समर्थ आपण यायचंय. समर्थ शेवाळे आपण पण या. वडकी कॅपिटल्स टीम आणि वडकी रॉयल्स टीम खरं तर वडकी कॅपिटल्स मधून तिसऱ्या षटकासाठी सुनील चव्हाण तिसऱ्या षटकासाठी इथे खरं तर या ठिकाणी चॉईस या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि त्यानंतर सूरज जाधवचा या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. एक जबरदस्त खेळी सूरजच्या या मॅच मध्ये आम्हाला मित्रांनो पाहायला मिळाली आहे. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. समर्थ यांच्या माध्यमातून खरं तर या ट्रॉफी आकर्षक असं मेडल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. मनापासून धन्यवाद. चला त्यानंतर वडकी